हा जवळजवळ 2 महिन्याच्या आसपास झालं मला दवाखान्यात. हा दवाखाना चालू आहे. मित्रांनो, सगळ्याला एकच विनंती आहे माझी, आपला जन्म हे माणसाला कळत नाही रे. कशासाठी दिलेला हे जन्म कळाला नाही मला. आत्तापर्यंत मी दांगडिंग डोंगडिंग केलं, खाणं पिणं केलं, पण विचार असा नाही केला की आपल्या त्याच्यापासून शरीराला काही त्रास होईल का. माझ्या भावांनो, मित्रांनो, अरे दवाखाना म्हणजे एक स्वर्गातून वरून आल्यासारखं काम आहे. हाच सुट्टी होईल असं म्हणते दवाखान्यातून. भारतीय हॉस्पिटलला इथे पुण्याला पोटाने एवढे हाल चालले होते ना, नको नकोच स्वर्गात जाऊन आलो मी वरून परत माघारी. ह्याच्यामुळं बाबांनो, शरीर जपा आणि दारूचे नातं सोडा. मला नाही कळालं, मी येडा होतो, दारू लई पिलो, पण दारूचे नाद सोडा. चांगला नाही दारू. दारू म्हणजे सगळ्यात दुनियात घातक दारू, सगळ्यात. त्या दारूसारखं घातक काहीच नाही जगात. डुप्लिकेट दारू आहे सगळी. आणि स्वतःचं वाटोळं नका करून घेऊ रे. लई आज पेशंट बघा, असे पेशंट आहे तिकडं, आज याच्या पोटातून पाणी काढतात, पिशी लावली. आज तिकडं समोर त्या पोटाचंच ऑपरेशन दारूचं झालेलं आहे. हे पलीकडे असे सगळे अख्खे सगळे पेशंट आहेत म्हणून. पलीकडे एक वाढ आहे. असे नाही तर दवाखान्यात आल्यापासून मला कळालं की बाबा खरी परिस्थिती काय असते जीवनाची. माणसाला कळत नाही हो जीवन हे काय. ती स्वतःच्या त्यावेळेस हाल होते त्यावेळेस कळते. त्याच्यामुळं सावरून राहा बाबांना. माझ्यावर टाईम आला तुमच्या कुणावर येऊ नाही. मी सगळ्यांना विनंती करून सांगतो, दारू पिऊ नका. नका पिऊ दारू. दारूपासून काही सुख नाही. लई जीवाचे हालेत रे. लईच पेशंट आहे तिथे दवाखान्यात तेच. त्याच्यामुळं सुधरा. आम्ही तर किती काशी आमचे 2-4 लाख रुपये घातलेत आम्ही. पैसे जाऊन दे, पण जीवाला अजून बी सुख नाही. ऑपरेशन झालं आहे पोटाचं, जीवाला अजून सुख नाही. तब्येतीचं वाटोळं झालं. आज तब्येत चांगली होती कशी तरी, आज नेटनेट खूप बरात आहे ना. एवढा बाबा हाडकरी सारागले सगळे नुसते. काय या जीवनात अर्थ येईल आपला, जगून आणि नाही जगून. त्याच्यापेक्षा बाबा न दारू पिऊ नका रे. माझी विनंती आहे कळकळीची, सगळ्यांना सांगतो, दारू पिऊ नका. दारू पेतान म्हणजे 20 पेतान असं खेळ रे देवा. वाटोळं होते, वाटोळं. हाताने वाटोळं केलं मी माझ्या जीवनाचं. मला काही कळालं नाही. सगळे सांगत होते पण नाही कळालं मला. त्याच्यामुळं आता जर जगलो वाचलो तर इथून पुढं आयुष्यभर परत त्या वस्तूला हात लावू शकत नाही. किती कोणी काय म्हणलं तरी हात नाही लावणार. कारण की लईच दिवस बेकार वाटावलेत, लई हाल झालेत. एवढे बेकार हाल कधीच नाही झाले. जय श्रीराम, जय भगवान. हे भारतीय हॉस्पिटल आहे पुणा. जीवन सुखी जगा, पण दारू पिऊ नका. विनंती आहे माझी सगळ्यांना, दारू पिऊ नका.